Hello friends, in last lecture we had seen the chapter from 7th standard of Maharashtra State Board textbook. The first chapter it was, and the name of the chapter was The Living World, Adaptations and Classifications. काल आपण भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे याचे सुरुवातीचं जे संकल्पना आहे, जे बेसिक इंट्रोडक्शन आहे ते आपण कालच्या तासात पाहिलेलं आहे. आज आपण पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन जे प्लांट्समध्ये होणार ॲडॅप्टेशन आहे तर ते पाहूयात. येस्टरडे वी हॅड सीन द डेफिनेशन ऑफ ॲडॅप्टेशन. जस्ट विल रिवाइज दॅट. The gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. These changes are called the adaptations. Okay, so now we'll go ahead and we'll see adaptation in plants. Yesterday we had also seen, but in the different plants we have to see the adaptation. So first of all we'll see the adaptation in the aquatic plants. Okay, so there is an activity for you, that is just try, we have to try this. Visit various water bodies such as a river, brook, pond, lake in your surroundings. What differences do you observe between the terrestrial and aquatic plants? आपण या वॉटर बॉडीजमध्ये जायचं आहे, जसं की आपण नदीवर जा, तुम्ही कुठेही जिथं जिथं पाणी आहे तिथं जा आणि मग तुम्हाला डेझर्ट किंवा सॉरी टेरेस्ट्रियल जे प्लांट्स असतात आणि ॲक्वाटिक प्लांट्स असतात त्यांच्यात काय फरक दिसतात ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर ते तुम्ही सर्वच विद्यार्थी हुशार आहात, तुम्ही करू शकता. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. जर आपण पाहिलं तर काही ॲक्वाटिक प्लांट्स हे मातीमध्ये असतात, परंतु कुठे ज्या वॉटर बॉडीज आहेत, जसं इथं बघा, ही वॉटर बॉडी तर आहेच, परंतु पाण्यामध्ये जे जो लँडचा जो लेयर आहे, जिथं सॉईल आहे, त्या सॉईलमध्ये त्याचे रूट्स, त्या प्लांटचे रूट आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये मग देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड. देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड व्हाईल लीव्स अँड फ्लॉवर्स आर फ्लोट ऑन द सरफेस. तर त्यांचे स्टेम्स हे अर्धे पाण्यात आणि अर्धे वर असतात आणि मग त्यांचे लीव्ज मात्र किंवा फ्लॉवर्स हे मात्र पाण्याच्या पृष्ठभागावर सरफेसवरती तरंगतात. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. काही मात्र पूर्णपणे तरंगत असतात, जसं की इथं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. मातीमध्ये रुजलेले नसतात त्यांचे रूट्स. द सर्फेसेस ऑफ लीव्स अँड स्टेम्स ऑफ मेनी aquatic प्लांट्स आर कवर्ड विथ अ वॅक्सी लेयर. बघा, जे सरफेस आहे पानाचे आणि त्यानंतर त्यांच्या स्टेम्सचे, तर त्यामध्ये मेनी म्हणजे aquatic प्लांट्सचे तर ते वॅक्सी लेयरनं कव्हर झालेले असतात. त्याला मेनचं पार्ट आपण म्हणत असतो किंवा मेणाचा थर. जसं की आपण लोटसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, अळूचे पानं आपण पाहू शकतो. त्याच्यावर असा एक मेणासारखा थर आलेला असतो. लीव्हज ऑफ सम aquatic प्लांट्स आर थिन, स्लेंडर लाइक अ रिबन. रिबनसारखे सुद्धा काही पानं पाहायला मिळतात. लाइक दिस वी कॅन से. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. म्हणजे कितीही प्रवाह येऊ द्या पाण्याचा, ते लगेच त्या पाण्यासारखं ते थोडंसं मूव्ह होतात, की परत आपल्या जागेवर येतात. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पिट्युल्स ऑफ aquatic प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. बघा इथं पाहायला मिळतं, आता इथं एअर स्पेसेस असतात स्टेम्समध्ये किंवा त्यांच्या पिट्युल्समध्ये. आता पिट्युल म्हणजे आपल्याला माहिती आहे पानाचं देठ असतं, जसं की याला आपण पिट्युल म्हणू शकतो. दिस इज पिट्युल. ओके, सो दिस इज हे लेयर. बघा इथं वॅक्सी लेयर पाहायला मिळतो. या लेयरमध्ये आपल्याला सांगता येईल वॅक्सी लेयर आहे. मग असे हे हे जे एअर स्पेसेस असतात किंवा अशा पद्धतीचे जे आकार असतात त्यांचे, हे त्यांना पाण्यामध्ये तरंगण्यासाठी ते मदत करत असतात. लोटसचं स्टॉक आपण या ठिकाणी एक एक्झाम्पलमध्ये आपल्याला पाहायला दिले, ज्याच्यात एअर स्पेसेस असतात. व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स?
why don't the leaves of these plants rot in water and why are their roots short and fibrous. म्हणजे आपल्याला आता इथं विचारलेलं आहे की त्यांचे जे काही लीव्ज आहेत ह्याचे, तर ते ट्रिकल ऑफ का होत नाहीत? म्हणजे पाण्यामध्ये ते थोडक्यात म्हणजे एकदम असे ट्रिकल ऑफ का होतात? म्हणजे जसं पाणी आहे त्या पद्धतीनं ते कसे त्यांची रचना कशी होते? तर ते आपल्याला सांगता येतं. त्यानंतर विचारलेलं आहे की ते का पाण्यामध्ये खराब होत नाहीत? जसं इतर वस्तू पाण्यात टाकल्या, तर त्याचे लीव्हज मात्र का खराब होत नाहीत? आणि त्यांचे रूट्स जे आहेत, हे का बरं रूट्स हे शॉर्ट असतात आणि फायब्रस असतात? तर हे प्रश्न आपल्याला विचारलेत. याचे ॲन्सर जर तुम्हाला येत असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा, अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. आता डेझर्ट प्लांट्समध्ये जर आपण पाहिलं, तर डेझर्ट प्लांट्समध्ये कशा पद्धतीनं आता ॲक्वाटिक प्लांटचं पाहिलेलं आहे. आता डेझर्ट प्लांटमध्ये पाहूयात. तर टेक 2 पॉटेड प्लांट्स. आता आपल्याला 2 पॉटेड प्लांट्स घ्यायला सांगितलेले आहेत. मग वन अ कॅक्टस अँड द अदर अ लिफी प्लांट. एक कॅक्टस घ्या आणि दुसरं लिफी प्लांट घ्या. म्हणजे एखाद्याला पानं असलेलं. ट्राय प्लास्टिक बॅग्स लूजली अराउंड द लीव्हज ऑफ these प्लांट्स. त्यांच्यावरती काय करा, प्लास्टिक बॅग काय करा, त्यांच्या पानाच्या भोवती थोडीशी टाय करायची, बांधायची आहे. अँड कीप देम इन सनलाईट फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग. सकाळपासूनच ठेवायचे आहे. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज स्पॉट्स. ते दोन्ही पॉट्स काय करा, क्लासरूममध्ये आणा आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करा. Has the same quantity of water collected in both bags? No. सेम नसणार आहेत. Desert plants are either leafless or their leaves are like a small needles or have been modified into thorns. डेझर्ट प्लांट्समध्ये एकतर ते लीफलेस असतात आणि जरी थोडेसे पानं असतील, कारण का तर त्यांचे लीव्हज जे असतात त्यांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं असतं, थॉर्न्समध्ये झालेलं असतं. मॉडिफाईड लीव्हज असतात ते. आणि मग असले तरी एकतर कसे असतात ते, नाहीतर मग खूपच निडलसारखे असतील, सुईच्या टोकासारखे. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल ऑफ वॉटर बाय इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन किंवा ट्रान्सपिरेशन नावाच्या ज्या प्रोसेस असतात, तर त्या प्रोसेसमधून जे पानांमधून जे वॉटर कमी होत असतं प्लांट्समधलं, तर ते कमी होऊ नये यासाठी त्यांच्या लीव्हजची रचना तशी असते. आणि जर मोठाले पान असते, तर ते पाणी निघून गेलं असतं आणि आपल्याला माहिती आहे डेझर्टमध्ये मात्र मग पाणी प्रॉपर पाहायला मिळत नाही. तर त्यांना ते पाणी टिकवण्यासाठी ते तशा पद्धतीनं त्यांच्या लीव्हजची रचना झालेली असते. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी. मग हे स्टेम आहे ते वॉटर आणि फूड स्टोअर करत असतं आणि म्हणून ते कसं असतं, फ्लेशी असतं. जसं इथं आपण हे कॅक्टसचं एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे बघा कॅक्टस आहे. हे जे दिसतंय हे त्यांचं स्टेम आहे आणि हे जे छोटे-छोटे जे आहेत हे थोडक्यात त्यांचे त्यांचे लीव्हज म्हणजे त्यांचं पानाचं रूपांतर या थॉर्न्समध्ये झालेलं आहे. ओके. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लीव्हज. म्हणजे काय? तर त्यांचे स्टेम मात्र ग्रीन आहे आणि मग ग्रीन स्टेम असल्यामुळं पानं तर नाही आहेत. मग फोटोसिंथेसिस कोण करत असेल? तर हे स्वतः स्टेम करत असतात. Their roots penetrate deep into the soil, and some roots spread away into the soil in search of water. बघा आता म्हणजे काय, द रूट्स जे आहेत हे रूट्स हे त्यांचे पेनिट्रेट झालेले असतात डीप सॉईलमध्ये, म्हणजे खूप खोलवर गेलेले असतात रूट्स. त्यांचे रूट जे असतात ना हे खोलवर गेलेले असतात आणि मग काही रूट्स मात्र काय झालेले असतात, एकतर असतील ते इकडे स्प्रेड होतात. कशासाठी? इन सर्च ऑफ वॉटर, पाणी शोधण्यासाठी. देअर इज अ थिक लेयर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ these प्लांट्स. आणि मग ह्या असे जे प्लांट्स असतात वरचा जाड एक वॅक्सी थर असतो त्या प्लांटच्या स्टेमवरती. हे लक्षात घ्या. जसा वॅक्सी लेयर आपल्या ॲक्वाटिक प्लांट्समध्ये आपण पाहिला तशाच पद्धतीनं. तर ही अशा पद्धतीनं आपलं ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्सची ही माहिती आहे. तर पुढे आपण पाहतोय ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. आता स्नो रिजनमध्ये कशा पद्धतीचं असतं? स्नोई रिजन म्हणजे हे बर्फाळ प्रदेशामध्ये पाहायला मिळेल. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल
टू प्लांट्स इन अ स्नोई रिजन. सांगता येतं की बघा ब्रांचेस जे आहेत हे बघा असा कोनिकल शेप आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथं कोनासारखा, शंकूसारखा आकार यांचा आपल्याला पाहायला मिळतो. का? तर वरून पडणारा जो स्नो आहे, तर तो स्नो काय होतो, या पानांवरती, या ब्रांचेसवरती पडतो आणि तो काय होतो, सरळ वजन आता ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो परत सहजरित्या खाली पडतो. म्हणजे जेणेकरून या झाडाला बाधा होत नाही. आणि म्हणून मग अशा ठिकाणचे हे जे रिजन्समधले जे प्लांट्स असतात, तर ते प्लांट्समध्ये अशा प्रकारचं ॲडॅप्टेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफर्स लाइक देवदार अँड पाईन. तर देवदार आणि पाईन परीक्षेत जर विचारलं हे कोणत्या प्रकारचे प्लांट्स असतात, तर ते कोनिफर्स तर आहेतच, पण ते स्नोई रिजनमधले प्लांट्स पाहायला मिळतात. These trees are conical in shape, just I had told you, due to their sloping branches. Sloping उतारत्या अशा branches असतात. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree. हा जो आकार आहे ना, या आकारामुळे जो स्नो आहे, बर्फ आहे, तर तो काय होत नाही, अक्युमुलेट होत नाही, जमा होत नाही. आणि मग अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. आणि मग हे जे काही त्यांची जी बार्क असते, साल असते, तर ती त्यांना कोल्ड सोबत उभा राहण्यासाठी मदत करत असते. तर अशा प्रकारचं हे ॲडॅप्टेशन आपण स्नो रिजनमधलं पाहिलेलं आहे. तर हे लक्षात घ्यायचं एक्झाम्पल यांचे आपण देवदार अँड पाईन घेऊ शकतो. तर त्यासोबतच आणखी पुढे सांगता येत असतं. पुढचं ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. आता फॉरेस्ट रिजनमध्ये गेलो आपण, जंगली प्रदेश जर पाहिला किंवा ग्रासलँड पुढे गवताळ आहे, तर जंगली प्रदेशात पाहूयात. तर अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. बघा प्लांट्समध्ये जी व्हरायटी आहे, ट्रीज, श्रब्स, हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. तर ती काय होत असते, फॉरेस्टमध्ये पाहायला मिळत असते. आता ट्रीज कशाला म्हणायचं, श्रब कशाला म्हणायचं, हर्ब्स कशाला म्हणायचं, हे फक्त एक छोट्याशा ह्याच्यात सांगतो. हर्ब्स म्हणजे थोडक्यात रोपटे असतात, छोट्या-छोट्या वनस्पती असतात. श्रब म्हणजे थोडक्यात थोडेसे मोठे असतात, त्या झुडपं म्हणतो आपण त्यांना. आणि ट्रीज जे असतात त्यांना आपण मोठे-मोठे झाडं आपल्याला पाहायला मिळतात या पद्धतीचे. तर बघा दीज प्लांट्स कम्पीट अमॉंग्स्ट देमसेल्व्हज फॉर सनलाईट. म्हणजे यांच्यामध्ये आपापसामध्ये स्पर्धा लागलेली असते. अँड हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट. आणि म्हणून मग झाडं जे असतात तर हे काय होतात, उंच वाढतात आणि ही उंच यामुळे जास्त उंच जातात की त्यांना सनलाईट पाहिजे असते, सूर्यप्रकाश पाहिजे असतो. अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. आता क्लाइंबर्स अँड वाईन्स, क्लाइंबर्स म्हणजे आपण ज्याला वेली म्हणत असतो, वाईन्स म्हणजे सुद्धा वेली असतात. तर हे ज्या वेली आहेत, तर ह्या वेली काय करतात, झाडाचा सपोर्ट घेऊन त्या देखील उंचावर जात असतात आणि सनलाईट मिळवत असतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स. आता टेंड्रिल्स म्हणजे त्यांच्यावर असं बघा छोटे-छोटे वेलीला असं स्प्रिंगसारखं एक स्ट्रक्चर पाहायला मिळत असतं. तर ते जे स्ट्रक्चर असतं त्याला टेंड्रिल्स आपण म्हणत असतो. त्याला काय म्हणत असतो आपण? थोडक्यात टेंड्रिल्स म्हणत असतो. तर हे जे टेंड्रिल्स असतात, हे काय करत असतात, स्प्रिंग लाइक स्ट्रक्चर असतात ऑफ द स्टेम्स. ऑन द स्टेम्स सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. मग याच्या सहाय्यानं, याच्या मदतीनं ते उंच-उंच झाडावरती जात असतात. म्हणजे मग हे टेंड्रिल्स हे एक प्रकारचं त्यांच्यामध्ये होणारं हे ॲडॅप्टेशन आहे. कोणत्या प्लांट्समध्ये? तर हे ट्रीजमध्ये होत असतं. म्हणून मग हे आपल्याला फॉरेस्ट रिजनमधलं हे ॲडॅप्टेशन आहे, अशा पद्धतीनं सांगता येत असतं. तर त्यानंतर ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड. आता ग्रासलँडमध्ये कशा पद्धतीनं ॲडॅप्टेशन होतं? डायव्हर्स टाइप्स ऑफ बशेस. आता बघूयात मग इथं. बश जे असतात, बशेस म्हणजे काय असतात? हे झुडपच असतात. अँड ग्रासेस आर फाउंड इन ग्रासलँड्स. बघा ते आपल्याला ग्रासलँडमध्ये पाहायला मिळत असतात. आणि मग फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. त्यांचे जे रूट्स असतात, आता ग्रासला रूट्स आपण पाहिलेले आहे. ते रूट्स म्हणजे कसे असतात?
फायब्रस रूट्स असतात. या पद्धतीनं म्हणजे एका पॉईंटवरून सगळेच रूट त्या ठिकाणून निघालेले असतात. हे असे फायब्रस रूट असतात आणि हे फायब्रस रूट काय करत असतं, सॉईल इरोजन होऊ देत नाही. सॉईलचं जे जमिनीची धूप असते, तर ती जमिनीची धूप होऊ देत नाही. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. ज्या ठिकाणी इक्वेटोरियल रिजन असतो म्हणजे विषुववृत्ताचा जो भाग आहे, त्या भागामधले जे जंगलं आहेत, हे जंगलं डेन्स असतात, खूप घनदाट असतात. मग ॲनिमल्स लाइक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन these ग्रासेस. तर यासारखे ॲनिमल्स या ग्रासमध्ये लपून बसतात. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. तर कोल्ड रिजनमधले असलेले जे ग्रासेस असतात ते देखील कसे असतात, ते खूप शॉर्ट असतात. ॲनिमल्स लाइक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. वास्ट मीडोज म्हणजे मोठी-मोठी जे कुरणं असतात आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. तर तिथे प्लेन पठारांवर सुद्धा किंवा डोंगरावर सुद्धा, उंच-उंच पर्वतावर सुद्धा आपल्याला या वास्ट मीडोज पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हे ग्रासलँडमध्ये होणारं जे म्हणजे ग्रासलँडमध्ये जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये होणारं हे ॲडॅप्टेशन आहे. तर त्यानंतर एक ऑब्झर्व्ह अँड डिस्कसमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. ऑब्झर्व्ह अँड नोट डाउन द ॲडॅप्टेशन्स इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाइक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर वॉटर हायसिंथ, ॲलो, अकॅशिया, कॅरट, ओनियन, बीट, बिटर गार्ड आणि ग्रेप वाईन यासारखे तुम्ही काय करू शकता, यांचं ऑब्झर्वेशन करू शकता, त्यांचे पार्ट्स पाहू शकता आणि त्यांच्यामध्ये झालेलं जे ॲडॅप्टेशन आहे ते स्वतः तुम्ही पाहू शकता. तर बघा इथं आपल्याला सांगितलेलं आहे, एक पिक्चर दाखवले याम अँड पोटॅटो. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत ॲडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट्स. तर इंजेशन या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ग्रहण करणे. पण ग्रहण करणे म्हणजे काय ग्रहण करणे? तर जसं आपण अन्न ग्रहण करत असतो, त्याच पद्धतीनं फूड कसं घेतलं जातं, म्हणजे हे प्लांट्समध्ये मग फूड कोणत्या प्रकारे अन्न ग्रहण केलं जातं, त्यामध्ये मग प्लांट्समध्ये कशा पद्धतीचे ॲडॅप्टेशन झालेले असतात, ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? तर ते स्वतःचं अन्न स्वतः करत असतात. त्यांना आपण स्वयंपोषी म्हणत असतो. मग त्यानंतर बघ परंतु काही प्लांट जे आहेत, जसं की कस्किटा प्लांट, त्याला आपण डॉडर बी म्हणत असतो. ते मात्र कसे असतात? दे आर पॅरासायटिक. द प्लांट बॉडी पॅरासायटिक म्हणजे काय? त्यांना आपण परपोषी म्हणत असतो. हे परपोषी असतात हे किंवा हे बघा लक्षात घ्या. परपोषी म्हणजे यांचं स्वतःचं म्हणजे जे फूड आहे ते स्वतः तयार करत नाहीत. ही जी वेल दिसते आपल्याला, ही वेल म्हणजेच एक प्रकारची कस्किटा प्लांटची आहे. आपण बघा भरपूर प्लांट्सवरती पिवळ्या कलरची आपल्याला येलो कलरमध्ये ही वेल पाहायला मिळत असते आणि मग ते काय करत असतात, ते प्लांटची जी ती वेल आहे, ती वेल म्हणजे डॉडर प्लांट असतं आणि येलो वायर लाइक स्टेम असतं त्यांचं. इट इज लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. तर यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. मग इट हॅज अ हॉस्टोरियल रूट्स. त्याला असे रूट्स असतात, सकिंग रूट म्हणतो आपण त्याला. फॉर ॲब्झॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द हॉस्ट प्लांट. आता हॉस्ट प्लांट कशाला म्हणायचं? ज्या प्लांटवरती ते बसलेले असतात त्यांना हॉस्ट प्लांट म्हणत असतो. आणि हे जे रूट आहे म्हणजे हे जे स्टेम असतं कोणत्या प्लांटचं, याला कस्किटा प्लांट म्हणत असतो. तर तो काय असतो थोडक्यात, तो आपल्याला सांगता येतो, तो पॅरासाइट असतो. आता मग दीज रूट्स पेनिट्रेट अप टू कंडक्टिंग व्हेसल्स. मग ज्या कंडक्टिंग व्हेसल्स असतात त्या प्लांटच्या, तर त्या व्हेसल्समध्ये हे जे रूट्स असतात या प्लांटचे, कस्क्युटा प्लांटचे, ते त्याच्यात काय करतात, पेनिट्रेट करतात, आतमध्ये खोचतात किंवा आतमध्ये टाकतात म्हणजे घुसवतात त्याच्यामध्ये आणि मग व्हेसल्स ऑफ दोज व्हेसल्स ऑफ दोज प्लांट्स व्हेसल्स ऑफ द हॉस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड. म्हणजे ते काय करतात त्या व्हेसल्समध्ये त्यांचे रूट्स पेनिट्रेट करायचे आणि त्यांच्यापासून जे त्यांनी तयार केलेलं रेडीमेड फूड घ्यायचं. जसं आपण ज्यूसमध्ये स्ट्रॉ टाकून पित असतो, अगदी सेम तशाच पद्धतीनं की हे काय करत असतात, त्याच पद्धतीनं स्वतः म्हणजे ते फूड रेडीमेड फूड ॲब्झॉर्ब करत असतात. फंजाय डू नॉट हॅव क्लोरोफिल. आता फंजाय जर पाहिला तर आपण त्याला फंगस बी म्हणत असतो. तर फंगसचं अनेक वचन असतं फंजाय.
डू नॉट हॅव, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. बघा, आपण पाहिलं भाकरी जर 2 दिवस ठेवली, 1 दिवस ठेवली, तर ती दुसऱ्या दिवशी पाहिली तर तिला तिच्यावरची बुरशी आलेली असते आणि ती बुरशी दुसरं-तिसरं काही नसून दॅट इज फंजाय. मग ते फंजाय असतं. दे हॅव रूट लाइक फायबर्स, असं मुळासारखे फायबर्स असतात त्यांच्यामध्ये फॉर ॲब्झॉर्बिंग फूड, फूड ॲब्झॉर्ब करतात. हे एक फंजायचं म्हणजे आपल्याला इंजेक्शन पाहायला मिळतं. इंजेक्शन म्हणजे अन्न घेण्याची पद्धत असते. बघा, त्यानंतर प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. प्लांट्सला फॉर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची काय असते, गरज असते. कशासाठी? फॉर ग्रोथ, ग्रोथ करण्यासाठी. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन. आता मग ज्या बघा, ज्या ज्या प्लांट्समध्ये नायट्रोजनची कमतरता असते, असे जे प्लांट्स असतात लाइक ड्रॉसेरा, त्याला सनड्यू म्हणू आपण. व्हीनस फ्लायट्रॅप एक आहे, पिचर प्लांट एक असतं. तर असे प्लांट जे असतात, या प्लांटला आपण थोडक्यात, हे जे प्लांट्स असतात ते इन्सेक्टिव्हरस प्लांट्स असतात. म्हणजे ते काय करत असतात, थोडक्यात अ, अन्न म्हणजे थोडक्यात इन्सेक्टला खाऊन त्यांचं स्वतःचं जे नायट्रोजनची गरज असते ती भागवत असतात. मग फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. या ठिकाणी बघा, हे व्हीनस फ्लायट्रॅप पाहायला मिळतो. आता अशाच पद्धतीचं आपल्याला एक ह्याचंही पाहायला मिळत असतं. पिचर प्लांट अशी एक उभी केस असते, पेटी असते. त्याला वर अशी लीडसुद्धा पाहायला मिळते. हे या पद्धतीनं ते प्लांट आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्याच्यात इन्सेक्ट येऊन काय होत असतो, पकडत असतो आणि ही लगेच लीड झाकली जाते. मग ही जी अ, जे ॲडॅप्टेशन आहे, हे त्या म्हणजे त्या ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी हे प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. ॲडॅप्टेशन्स आर सीन इन these प्लांट्स which serve to attract insects and hold them captive. म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे ॲडॅप्टेशन असतात, की ते इन्सेक्टला अट्रॅक्ट करत असतात. त्यांच्यामध्ये असा प्रकारचा काही सुगंधही पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण म्हणजे डिफरंट ॲडॅप्टेशन्स पाहिलेले आहेत. इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स, त्यासोबतच आपण ग्रासलँडमधले प्लांट्स ॲडॅप्टेशन पाहिलं. त्यानंतर आपण ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजनमधलं पाहिलं. स्नोई रिजनमधलं ॲडॅप्टेशन प्लांटचं पाहिलं. त्यानंतर डेझर्ट्समधलं पाहिलं अँड ॲक्वाटिकचं पाहिलेलं आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात. भरपूर भाग आपण आज या ठिकाणी पाहिलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स हे आपण लाईन टू लाईन एक्सप्लेन करत आहोत आणि लाईन टू लाईन एक्सप्लेन करण्यासाठी आपण नेहमीच म्हणजे आपला दररोज एक एक लेक्चर किंवा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करतोय. तर तुम्ही सुद्धा रोज हे लेक्चर पाहत चला. जर समजा कोणी या चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करायला हरकत नाही आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा हरकत नाही. थँक यू सो मच. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक यू.